नागपुर में समलैंगिक यानी कि गे डेटिंग ऐप के जरिए युवाओं को जाल में फंसाकर लूटपाट करने वाले एक बेहद शातिर गिरोह का पुलिस ने भांडाफोड़ किया है। पुलिस परिमंडल 2 की डीसीपी अर्चना सिंह के मार्गदर्शन में हुई इस बड़ी कार्रवाई में पुलिस ने गिरोह के 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। यह गिरोह ऐप पर दोस्ती करने के बाद सुनसान जगह बुलाकर बंधक बनाता था और लूटपाट की वारदात को अंजाम देता था। मिली जानकारी के अनुसार 22 जून की रात एक डिलीवरी बॉय जब काम खत्म कर घर लौट रहा था तब मानकापुर चौक पर एक आरोपी ने उससे मदद मांगी। पीड़ित ने उसे अपनी बाइक पर बैठाया, लेकिन कुछ ही दूरी पर आरोपी के अन्य साथियों ने उसे घेर कर बंधक बना लिया। आरोपी ने पीड़ित की बाइक, मोबाइल और एटीएम कार्ड छीन लिया और करीब 3 घंटे तक शहर में घुमाकर धमकाता रहे। इतना ही नहीं, आरोपियों ने पीड़ित के दोस्तों से झूठ बोलकर 10,000 रुपए ट्रांसफर करवाए और एटीएम से निकाल दिए। पुलिस जांच में खुलासा हुआ कि आरोपी ने पोलो नामक गे डेटिंग ऐप के जरिए पीड़ित से दोस्ती की थी। पुलिस ने तकनीकी जांच और सीसीटीवी फुटेज के आधार पर 5 आरोपियों को दबोच लिया। पुलिस द्वारा आगे कारवाई जारी है। 23 जून सकाळीला पोलिसांना मानकापूर पोलिसांना हे माहिती मिळाली की 22 जूनची रात्री 12:30 वाजतापासून ते सकाळी 4 वाजेपर्यंत एक माणूस नामे रॉजर जॉन जोनस वय 18 ते राहतात संत मार्टिन नगर पोलीस ठाणे जरीपटकाची हद्दीमध्ये याच्यासोबत एक दरोडाचा प्रकार घडलेला आहे। ते रात्री जॉब करून ॲक्टिवा गाडीवर घरी जात होता। एक आरोपीने त्यांना लिफ्ट मागून मग पुढे चला असं सांगितलं। काही अंतरावर त्यांनी त्याचे 4 साथीदार पण तिथे बोलवले आणि फिर्यादीला ते बरेच ठिकाणी ते घेऊन गेले। तो ठिकाणाचे नाव आहे SBI चौक, मनकापूर चौक, गोडेवारा चौक, भरतवारा रोड, रेल्वे ट्रॅक, RBI चौक, पेट्रोल पंप, तिडके विद्यालय, सदर छावणी आणि मग रात्री 4 वाजताचे करीबन त्यांना राजनगर येथे त्यांनी सोडून दिला। मग त्याची जे ॲक्टिवाची चाबी होती, त्याचा ATM कार्ड होता आणि मोबाईल होता, तो पण त्यांनी काढून घेतला आणि त्याचे ATM मधून त्यांनी 10,000 रुपये पण काढून घेतले। मग नंतर त्यांनी मोबाईलला दगडाने तोडला आणि पोलिसांना सांगू नये अशा प्रकारचा दमपण त्यांना दिला। अशा माहिती मिळताच पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवला। मनकापूर पोलीसचे इन्चार्जनी 3 तपास पथक तयार केले आणि ज्या पॉईंट्सवर त्या ॲक्टिवा गाडी आणि त्याचे व्हेकल्स गेले होते तो मार्गाचे सगळे CCTV कॅमेराज पण पोलिसांनी चेक केले। गोपनीय माहिती पण पोलिसांनी काढली आणि त्यामध्ये 5 आरोपी निष्पन्न झाले। त्याचे नाव आहे मोहम्मद शेख जाकरी, कुणाल दिलीप मांजरखेडे, शोएब अली सुलतान अली, फरहान फैयान खान, शिजान शेख, फखरुद्दीन अली अहमद हे सगळे पोलीस ठाणे गिट्टी घदान याचे हद्दीमध्ये राहणारे आरोपी आहे। तपासमध्ये पोलिसांना अशा निष्पन्न झाला की जे आरोपी नंबर 1 होता त्याचे नाव आहे मोहम्मद शेख जाकरी, तो पीडित फिर्यादीसोबत एक पोलो ॲप गे डेटिंग ॲप आहे त्याच्याद्वारे तो संपर्कात होता आणि मग तो पॉईंटवर त्यांनी ते पीडित फिर्यादीला बोलवला होता आणि काही अंतरावर त्याचे इतर साथीदारांना पण त्यांनी बोलवले। या घटनेच्या माध्यमाने आम्ही पूर्ण जे मनकापूर हद्दीचे लोक आहे आणि नागपूर शहरवासी आहे त्यांना हे आवाहन करू इच्छिते की जर तुम्ही अशा प्रकारची डेटिंग ॲप्सचा वापर करत आहे तर पूर्णपणे तुम्ही काळजी घ्या आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या आली तर तुम्ही घाबरू नका आणि तात्काळ पोलिसांना संपर्क करा। आमचे डायल 112चा नंबर आहे किंवा तुम्ही प्रत्यक्ष येऊन पण तुम्ही तुमची फिर्याद आम्हाला देऊ शकता। थँक्यू। दोन्ही आरोपी त्याला मदत बसून त्यांनी पेट्रोल पंप ह्या म्हणजे भिडवाडा परिसरातही नेलं होतं। काही चाकू त्याच्या पोटावर लावलं होतं की जेणेकरून कुणाला आवाज देशील किंवा असं काही केलं तर आम्ही तुला मारतोय अशा प्रकारे धमकी दिली होती का? काही तो बोलू शकत नव्हता का? काय सांगतो? की अशा प्रकारची धमकी त्यांनी दिली नाही, तो स्वतः तिथे गेला होता कारण की एक आरोपी सोबत त्याची ऑलरेडी चर्चा होती डेटिंग ॲपच्या माध्यमाने आणि मग नंतर त्यांनी 4 साथीदार बोलवले। तर फिर्यादीला थोडक्यात भीती पण होती कारण की अशा प्रकारची घटना त्याच्यासोबत झाली नव्हती आणि मग नंतर जर त्यांनी आरोपीने त्यांना सोडून दिला तर ते सकाळी पोलीस स्टेशनला आला, त्यांनी फिर्याद दिली आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली। मनकापूर पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी त्या टीममध्ये होते। 3 तपास पथक यामध्ये तयार केली होती। त्यांनी गोपनीय माहितीच्या आधारावरून आणि CCTV कॅमेराला चेक करून हे सगळे आरोपी निष्पन्न केलेले आहेत।